नमस्कार मित्रांनो, मी आर्यक पाठक. बघा काय दिवस झाले माझ्या पेजवरती मला माझंच नाव सांगायला लागतंय, कारण लोकांना मी फक्त इंस्टाग्रामवरचा शेट एवढंच माहिती आहे. लोकांना माझं खरं नाव आर्यक पाठक माहितीच नाहीये. तर माझं नाव आहे आर्यक पाठक आणि आज माझ्यासोबत आहे मराठी इंडस्ट्रीमधली अशी एक ऍक्ट्रेस जिनी सगळ्या युथला सिरियल बघायला भाग पाडलं. मी तर म्हणेल नादाला लावलं. सगळे शिक्षण आणि कॉलेज ऑफिस सगळं सोडून पोरं आता सिरियल बघायला लागले होते. त्याच्यामुळे रसिका सुनील मॅडम या आज आपल्यासोबत आहेत आणि आमच्या काय दिवस आलेत. मी आता आर्यक पाठक सोबत आहे आणि मी डंकाच्या प्रमोशन साठी आली आहे, पण आता त्याला शनाया आठवते सिरियल मध्ये. नाही, विषय असा आहे, तू किती पिक्चर केले तरी लोकांना शनायाच जी डोक्यात आणि मनात बसलीये, त्याच्यामुळे ते कमाई आहे आपली, चांगली गोष्ट आहे. एक्झॅक्टली. आणि ऍक्च्युअली हे जे सगळे माझे कॅमेरामॅन आहेत ते ह्याच कारणाने आलेत की शनाया इकडे आहे म्हणून ते पुण्यावरनं फुकटमध्ये इकडे आले. जास्त टीम घेऊन आले लगेच आले. नाही तर मी आज बिचारा एकटाच सेल्फ शूट केलं असतं सगळं. पण म्हणजे ही शनायाची क्रेज आहे. आता शनायाचा टॉपिक निघाला आहे, पण तो थोडासा बाजूला ठेवू, कारण आपण आज भेटलोय डंकासाठी. तर पहिले डंकाचा आपण बोलून घेऊ की डंका कसा झाला वगैरे, आणि त्यानंतर मग आपल्याकडे परत बोलायला बरेच विषय आहेतच. कसा आला म्हणजे ऍक्च्युअली श्रेयस सोबत मी खूप मूवीज केल्यात. म्हणजे मला तर वाटतं की गणराजची मी साधारण इनहाऊस हिरोईन आहे, कारण आम्ही बस स्टॉप एकत्र केलाय, बघतोस काय मुजराकर एकत्र केलाय, फकाट एकत्र केलाय, आणि आता हा चौथा चित्रपट आहे आमचा एकत्र. त्याच्यामुळे काय नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता त्याला अर्थातच. आणि कॅरेक्टर पण माझं खूप छान आहे. मला पहिल्यांदा एक मुस्लिम कॅरेक्टर करायला मिळतंय आणि थ्रू आउट हिंदी जास्त बोलणं आहे तिचं इन द फिल्म ओव्हरऑल. त्यामुळे मला असं झालं की बऱ्याच नवीन गोष्टी होत्या, त्यात काही फाईट सिक्वेन्सेस होते, तर एव्हरीथिंग वॉज व्हेरी इंट्रिगिंग. सो झालं. आणि याचं शूटिंग कधी झालं आणि कुठे झालं? शूटिंग आमचं झालं 1-1.5 वर्षापूर्वी झालं होतं, आणि काही भाग वाईमध्ये, काही पुण्यामध्ये, काही गोव्यामध्ये, असं सगळं झालं. ओके, म्हणजे ठीक आहे. म्हणजे लगेच रिलीजचं पण हे आलं. तर आजकाल बरेच फिल्म्सचं म्हणजे इव्हन माझी पण एक फिल्म अडकली असं मला तुला सांगायचंय म्हणून मी विषय आता कॉन्टेंट क्रिएटर्स पण पिक्चर करायला लागलेत, त्याच्यामुळे छान करायला लागले. हो हो ऑफकोर्स. हो, म्हणजे थिएटरमध्ये 9 लोक असतात, त्याच्यामुळे ते छान काम करतात. आता आम्हाला सगळ्यांना एक असा प्रश्न आहे की माझ्या नवऱ्याची बायको हे तू सोडलंस का, काय झालं का, तू का सोडलंस? की अचानक असं नाही, मला शिक्षणासाठी जायचं होतंच, म्हणजे माझे ठरलं होतंच. आणि मला थोडीशी दागदुख खरं तर ही होती की मला सोडतील का, किंवा चांगल्या पद्धतीने ते रिसीव्ह करतील का, की आता मध्येच तिला सोडून जायचंय. कारण आय गेस 2 वर्ष केली मी सिरियल आणि त्यानंतर मी सोडली होती. पण शिक्षणासाठी जायचंय म्हटल्यावर प्रत्येक जण, म्हणजे प्रोडक्शनपासनं, डिरेक्शनपासनं, माझे को ऍक्टर सगळेजण, इव्हन चॅनल, एव्हरीवन वॉज हॅपी. आणि त्यांनी फार चांगल्या मनाने मला की ओके काही हरकत नाही. आणि खास कौतुक मला खरं तर ईशाचं करायला आवडेल. तू म्हणालास तसं की एक बघायची सवय असते, आणि नंतर जो कोणी येतो ही हॅज टू हॅव द बॅश ऑफ द पीपल वॉट एव्हर हॅपनिंग. तर त्यामुळे ते तिने खूप सहन पण केलं, नंतर स्वतःला सिद्ध पण केलं, आणि लोकांनी नंतर तिचं कौतुक पण केलं. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. तू काय शिकायला गेली बाहेर? मी ऍक्टिंग रिलेटेडच कोर्स केला होता. लोकांना तो फिल्म मेकिंग वाटतो, तर मी आता ते करेक्ट करत नाही. तुम्हाला डिरेक्शन वाटत असेल, मी डिरेक्शन केलंय, मी फिल्म मेकिंग पण करून आले, मी सगळंच करून आले. US मध्ये का? हो, US मध्ये न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी लॉस एंजलिसला जी आहे तिकडे होते. क्या बात. मी पण म्हणजे एक 2 वर्ष आधी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधी प्रयत्न केलेला यायचा या इंडस्ट्रीमध्ये, तर ठाण्याला एक मीरा भाईंदर इंडस्ट्रीमध्ये. नाही, मी आज फक्त मी पहिल्यांदा मुंबईला आलोय इंडस्ट्रीमध्ये. नाही, ते मी कारण का त्यांच्याकडे ऑप्शन्स नव्हते म्हणून कोणतरी पाहिजे होतं. ज्युनियर असतो ना, तिकडनं चालत जातो वगैरे, असे मी बरेच रोल केले. तर मीरा भाईंदर रोडला पण एक खूप मोठी फिल्म इन्स्टिट्यूट आहे. मी तुला नाव आता सांगू शकत नाही, पण त्याच्यामध्ये मी गेलेलो. खूप छान, ते मला आवडली फिल्म इन्स्टिट्यूट. मी 18 दिवस तिकडे होतो. त्यानंतर मी ती फिल्म इन्स्टिट्यूट सोडली आणि मी परत सोडली की काढलं तुला? मी गेलोच नाही कधी. त्यामुळे त्यांना माहितीच नव्हतं की हा आपला स्टुडंट आहे, हे कधी झालंच नाही. हे झाली माझी जर्नी, जाऊ दे असो. पण इंटरव्ह्यू चाललाय, मला देते प्रश्न, मी वाचते आणि विचारते. बाय द वे, मला एक सांगायचंय की आता श्रीदेवी प्रसन्न मध्ये मला तुझं काम म्हणजे खरंच खूप दिवसांनी तो असं एक मराठी मूवी आलेला जो जेन्युअनली असं नाही म्हणजे खूप ब्युटिफुल दिसतो, असं म्हणजे खूप फ्रेश होता दिसायला. कमी कॅरेक्टर्स आहे आणि खूप भारी स्टोरी, असं म्हणजे मला असं वाटतं खूप लोकांनी तोच मूवी आता रिसेंटली थिएटरमध्ये मराठी मूवी जाऊन बघितला अशा याच्यामध्ये. आणि अगेन मी आणि सविता मणकरने एक रील पण केलेली. हा, तर तुझी जेन्युअन फ्रेंड किंवा म्हणजे ही काम पण करते, म्हणजे म्हटलं तर शी इज माय कलिग ऑल्सो किंवा माय कॉम्पिटिटर ऑल्सो, पण चांगली फ्रेंड आहे किंवा देर इज मैत्रीणच पाहिजे का? नाही, मित्र मैत्रीण कोणी, म्हणजे मोस्टली मैत्रीण, कारण त्याच्यामध्येच हे होईल ना. म्हणजे काय, याला रील मध्ये जागा करता येईल, एका जागेवर माझा चेहरा, एका जागेवर तिचा चेहरा, असं दाखवून ही आहे हिची बेस्ट फ्रेंड.
काइंड ऑफ कम्पॅरिझन साठी किंवा काय म्हणता येईल त्याला व्हॉट एव्हर किंवा सांग मला तू मित्र मैत्रिणी माझा प्रॉब्लेम हा आहे की मला मैत्रिणी खूप कमी आहेत. हा त्यामुळे माझा मेजर प्रॉब्लेम तिकडे होतो. मला मित्र जास्त आहेत ओके आणि इंडस्ट्रीमध्ये पण मला असं वाटतं की माझे चांगले मित्र जास्त आहेत ओके मुलींपेक्षा. मला असं वाटतं आता इव्हन प्रियदर्शन जाधव मी नाव घेणे, नीरज शिरवईकर मी नाव घेणे, सिद्धार्थ बोडके नाव घेणे. सो आय थिंक या दीज 3 पीपल आर द क्लोजेस्ट टू मी, म्हणजे जे इंडस्ट्रीमध्ये काम पण करतात आणि माझे प्रचंड प्रचंड जवळचे मित्र आहेत, मोर लाईक फॅमिली. ओके. एका आर्टिस्टने लग्न करू की नाही, किती गर्लफ्रेंड्स आहेत पहिले ते सांग. नाही माझं तर मी तर स्वतःला आर्टिस्ट पण नाही मानत, त्याच्यामुळे माझं तर काय संबंधच नाहीये. मी म्हणतोय की नॉर्मली जे त्याच्यामुळे मी याचं उत्तर देणारच नाही. पण मी आता सेफ साईड राहा, नको सांगू किती आहेत ते. कारण काय नसेल तर माणसाने बोलावं काय, आणि मी खोटं कसं बोलू की आहेत असं कसं बोलू मी. नाही पण आर्टिस्ट काय माणूस नसतो का, लग्न का नाही करायचं. नाही मी मुद्दा आर्टिस्ट साठी विचारतोय, कारण काय आता मी नवाजुद्दीन सिद्दीकी सरांचा पण एक इंटरव्ह्यू बघितला, त्यात पण ते आता बोललेले की एक सलाह देतो, शादी मत करो सब कुछ, नाही का आर्टिस्ट लाईफच्या अकॉर्डिंगली ते खूप हे की प्रॉब्लेमॅटिक असायचं. व्हेरी मच टू इच हिज ओन. प्रत्येकाने त्याचं ठरवावं आणि करायचे तर करा लग्न, नाही करायचं नका करू लग्न. एव्हरीथिंग वी आर इन अन एक्स्ट्रीमली फ्री वर्ल्ड राईट नाव. त्यामुळे कोणी काही केलं तरी काही. मी केलंय लग्न, मी खुश आहे, मी छान आहे. कारण की आता आम्ही त्या झोन मध्ये शिरतोय की आता लग्न करा, मुलगी बघा, स्थळ बघा, त्या ह्याच्यामध्ये. अच्छा हे इथनं येतंय काका काकू अहो नका सध्या त्याला काही फोर्स करू. मी सांगते तो करेल आरामात, किंवा करेल तो, काही टेन्शन. तिचे आई वडील तिला फोर्स करताय. काका काकू प्लीज तिला पण फोर्स नका करू. किती वय तिचं कोण रे? एक मिनिट, फोर्स नका करू, होईल लग्न आरामात, काय टेन्शन नाही. असं आता आपण छोटासा एक रॅपिड फायरचा एक सेशन घेऊ. सेशन तर मी असं म्हणतोय असं खूप मोठं आहे, पण 4च प्रश्न आहे तुझ्यासाठी. USA की मुंबई? ऑफकोर्स मुंबई. ओके. कारण आता तुझं खूप सारं दौरे तिकडे असतात. नाही माझे दौरे नसतात. प्लीज मी इंडियातच असते. मला काम हवंय असं नका सगळीकडे पसरव की मी US मध्ये असते. मी इंडियातच असते. मी फक्त वर्षातून 2दा बिचारा माझा नवरा तिकडे एकटा असतो म्हणून कॅनडाला जाते, बाकी मी इथेच असते. अच्छा ओके. सो मुंबई. येस. मूवी की सिरियल? मूवी. ओके. त्यानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा का चला हवा येऊ द्या? चला हवा येऊ द्या बंद झालंय आता, त्यामुळे महाराष्ट्राची हास्य जत्रा. ओके. आणि शेवटचं मनी की फेम? पैसे. फेम इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ व्हॉट वी डू. ते ऍडजस्टंटली येतच असतं, दॅट्स ओके. पैसे पाहिजेत, नाही पैसे महत्वाचे. की मी जेव्हा लॉस एंजलिसला गेले तेव्हा काही दिवस मला खूप बरं वाटलं की चला काळ कुत्र ओळखत नाही आपल्याला, चला आपण मुनाडक्या करू, काही मस्ती करू, काही वागू, असं सगळं झालं होतं. पण एका पॉइंट नंतर मला असं आठवतंय सॅन्टा मॉनिकाच्या पिअरवर मला कोणीतरी मराठी आपले 2 मुलं भेटले आणि फोटो वगैरे काढला, तर मला इतकं बरं वाटलं. म्हटलं हे खूप दिवसांनी झालंय. आणि त्यानंतर ना सॉर्ट ऑफ इकडे असताना ना बऱ्याच आर्टिस्टला असं होतं एका पॉइंट नंतर की नाही आता नका माझ्यासोबत फोटो काढू, किंवा मी आता हे काय करते, नाही आता 2 मिनिटं वगैरे, असं सगळं होतं. त्यानंतर मला इतकं माझं महत्व वाढलं माझ्या मनात सगळ्याच लोकांबद्दल. मी कधीच कोणाला नाही म्हणत नाही फोटो काढायला. मी खूप गडबडीत किंवा घोळक्यात नसेल तर, पण त्या पलीकडे मला असं होतं की फोटो काढतायत प्लीज या, मला बसूया, मला खूप आवडतात फोटो काढायला लोक. तुला तर आणखी 2 जास्त फोटो देते. हे 2 फोटो घे, परत येऊ नको माझ्या समोर, बाबा तू जा पटकन आणि आयुष्यभर मिरव हे 2 फोटो. असं तुला आणखी वेगळा पण थंबनेल करायचा असेल ना, जो तुझा इंटरव्ह्यू मी घेतलाय त्याच्यासाठीचा पण फोटो लागेल ना तुला, तो पण काढून घे. नाही हा आपला एक म्युच्युअल टॉक होता, असं मॅन टू मॅन अशा याच्यामध्ये. वा नाही मला आवडलं मॅन टू मॅन. हा मला सांग तुझं पुण्याच्या काही आठवणी आहेत? ऑनेस्टली कॉन्ट्रोवर्शियल आठवणी आहेत. मला मारेल नीटच सांग, क्लोज घे कॅमेरा नीट. असं माझे 2 एक्स बॉयफ्रेंड आहेत पुण्याचे. ओ भाई, त्यामुळे माझ्या खूप आठवणी आहेत, पण मी त्या नाही सांगू शकत. कॉन्ट्रोवर्शियल. अच्छा काय होतंय पुण्यामध्ये हा खूप मोठा सीन आहे. काय पुण्यात असं, आज माझी एक गर्लफ्रेंड याला डेट करते, त्याची एक गर्लफ्रेंड त्याला डेट करते. हो हे ऍक्च्युअली खूप आहे. त्यामुळे खूप दुश्मनी पण असते. बरेच वर्षानुवर्ष काही लोकांमध्ये दुश्मनी असते. माझी तेव्हाची गर्लफ्रेंड आता याची बायको आहे वगैरे म्हणून. ते नॉर्मलच झाले. आता माहिती असणार आहे की त्या सगळ्यांना डेट केलं. मला बरेच लोक माहिती की आतापर्यंत दुश्मनी आहे की कॉलेजमध्ये माझ्या प्रेमात होती पण आता याची बायको. आणि लग्नाच्या दिवशी तिकडे जाऊन राडा करायचा, सगळं फिल्मी सीन क्रिएट करायचा वगैरे. ते माझ्या नवऱ्याची बायको. शुभम एक मिनिट इकडे ना.
ये ना इकडे फ्रेम मध्ये सांगा तुम्हाला इकडे त्याला प्रेमाने बोलव. याला 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 घे ना फ्रेम मध्ये घे ना. फकाटच्या वेळेस आम्ही पुण्यात रामी ग्रँडला आम्ही रील करायला आलेलो. तर तेव्हा आपण रील केली आणि रील करून मी शांत साईडला उभं राहिलो आणि याला फोटो पाहिजे होता. तर आपण दोघांनी फोटो असा नॉर्मल एकदम फॉर्मल पोज असतो ना अशी, आणि तू असा असा हात ठेवून याच्या इथे फोटो काढला. तर गेले 1 वर्ष तो फोटो पुण्यात मिरवतोय आणि तो सगळ्या घरच्यांना, गर्लफ्रेंडला, सगळ्यांना तो फक्त पुण्यात चौकात बॅनर लावता राहिलाय की असा एक फोटो माझा आहे त्याच्यामध्ये. आणि हे तर झालंच, आपला फोटो नॉर्मल आला. त्यानंतर काही महिन्यांनी सई तामणकर आली, तेव्हा पण आम्ही रील केलं. आणि शूट नंतर मी तिला, शी वॉज सिटिंग इन हर कार, आणि मी तिला असं बाय बोललो. तर तिने माझा बाय बघितलाच नाही, पण तिने ह्याला बाय केलं की बाय असं आहे. आणि हा परत तिकडे हे झाला की म्हणलं, मला असंही प्रश्न पडला की नक्की माझं नशिबात काही नाहीये का काय, म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय. हा आज म्हणून खास इथे आलेला आहे की आपल्याला परत एकदा रसिका सुनील भेटणार आहे. तेच फोटो क्रिएट करूया आता आपण परत. सो अशा काही आमच्या खूप छान आठवणी आहेत. आणि रसिका सुनील आमची फेवरेट आहेच, तो 100% विषय आहे. आता आपण एक रील करू. हो, येस, छोटासा. येस येस येस. इथेच करायचं, खाली करायचं? खाली करावं लागेल. हा, खाली करूया.